समाजात अशांतता पसरलेली आहे, कसं बघता याकडे, कसं तोडगा निघू शकतो? नाही, या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता प्रत्येक समाजाच्या घटकातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षणाची संधी, त्याचबरोबर विविध लाभाच्या योजना या दिल्या जातील. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा वाढवणं या दृष्टिकोनातून सुद्धा जोरात प्रयत्न चाललेले आहेत. तुम्हाला कल्पना आहे की IT सेक्टरमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आज भारतातली युवा शक्ती ही उद्योगक्षम आणि रोजगाराभिमुख म्हणून एक मोठी शक्ती मानली जाते. IT मधलं, त्याचबरोबर स्पेस एरोनॉटिक्समधलं, त्याचबरोबर विविध प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आज मी पाहिलं जळगाव, अहमदनगर वगैरे प्रत्येक भागामध्ये ज्या प्रकारनी कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योग येत आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये, ते पाहिलं तर गेल्या 5-6 वर्षामध्ये सगळं चित्र पालटत चाललेलं आहे. आणि म्हणून धार्मिक पर्यटन हे उद्योगाप्रमाणे जर का अनेक ठिकाणी वापरलं गेलं तर मोठ्या प्रमाणात तो रोजगाराचा सुद्धा विषय होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या विषयांच्या वरती मतभेद असतील तरी मनभेद न होऊ देता आज प्रत्येक तरुण जर का स्वतःच्या जातीची पट्टी डोक्यावर चिकटवण्यात धन्यता मानतो आहे, तर त्याच्याऐवजी आपण समाज म्हणून एक आहोत, आपण राष्ट्र म्हणून एक आहोत. राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी व्याख्या होती त्या भूमिकेतून आपण सगळ्यांनी मिळून एकमेकासाठी तोडगा काढला पाहिजे. कारण हीच माणसं जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारतीय म्हणूनच त्यांची ओळख असते. आणि म्हणून जातीचा प्रत्येकाला न्यायाचा अधिकार आहे, पण त्यासाठी म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी तेढ न वाढवता, मनभेद न होऊ देता काम करण्यासाठी सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. विरोधक म्हणतात संजय राऊत असेल, सुप्रिया सुळे असेल, ही गोळीबाराची घटना झाली तेव्हा वाटते गुन्हेगारी आहे त्या. एक मला असं वाटतं की दृष्टी बदलणं गरजेचं आहे. स्वतःचा तो बाब्या दुसरं ते कार्टं अशा पद्धतीने सगळ्यांनी किती प्रत्येकाच्या पक्षामध्ये काय काय लोकांनी काय काय उद्योग केलेले आहेत याचा खरं तर कोणीतरी श्वेतपत्रिका काढायला पाहिजे. सगळ्यांचे पाय मातीचे आहेत, त्यामुळे राजकीय वैमनस्यातून काही वेळेला असे कायद्याचे प्रश्न जेव्हा तयार होतात तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळं त्याच्यात लक्ष घालून योग्य तो मार्ग काढत असतात. गुन्हा जो असतो झालेला त्या गुन्ह्यासाठी आपल्याकडे CRPC आणि IPCची न्यायालयीन कलमं आहेत, त्यानुसार ती सगळी प्रक्रिया चालत असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकमेकावरती गुंड म्हणून नामानिधान करण्यापेक्षा जे ड्रग माफिया किंवा असे लोक कशाच्या आधारातून वाढले हे जर का पाहिलं तर मला असं वाटतं अजून खूप मोठ्या प्रमाणात राजकारणाचं शुद्धीकरण होण्याची गरज आहे. तर प्रत्येकाचा लोकशाहीमध्ये त्यांचा काही ना काही जो अधिकार असतो त्याचा मला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपण योग्य ती सरकार दखल घेईल. पण मी असं वाचलं की मुस्लिम आरक्षणाबद्दल ते बसणार आहेत उपोषणाला, तर तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे. आणि कुठल्याही अल्पसंख्याक समाजाला किंवा धर्माच्या नावाने आरक्षण देण्याचा जो मुद्दा आहे तो घटनात्मक मुद्दा आहे. आणि म्हणूनच महिला आरक्षणामध्ये OBC, SC, ST यांना आरक्षण देता आलं, परंतु अमुक एका समाजाच्या महिलांना आरक्षण देता येत नाही. याच्याबद्दल त्यांनी अजून माहिती करून घ्यावी असं मला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप केले, त्यांच्याकडे करोडो रुपये दिलेले, त्यामुळे त्यांच्यावर ED मनी लॉन्ड्रिंगची गुन्हा दाखल करावा असे संजय राऊतांनी मागणी केली आहे. नाही, हा संपूर्ण प्रश्न आता न्यायप्रक्रियेच्या अधीन आहे. आणि त्यामुळे आत्ता गोळीबार झाल्यानंतर, तो केल्यानंतर आरोपी जे काय बोलत असतो त्या म्हणण्यावरती कधीही पण कोण गांभीर्याने घेत नसतं. आणि स्वतःला वाचवण्यासाठी असे आरोप केले जातात की अनेक आपण घटनांच्यामध्ये गोष्ट पाहिलेली आहे. आणि अशा जे तक्रारी असतील तर त्या जोपर्यंत त्या दोघांच्या अंतर्गत विषय आहेत त्याच्यामध्ये इतरांची काही तक्रार असणं किंवा त्यांनी बोलण्याचं कारण नाही आहे. परंतु मला असं वाटतं की या सगळ्याबद्दल मी विधान परिषदेचे उपसभापती आणि आज रामभक्त म्हणून इथे आलेली असताना प्रत्येक गोष्टीमधल्या अपशाप किंवा टीका याची मी दखल घेण्याएवढं ते मला मोठी गोष्ट वाटत नाही. त्यानंतर त्यांनी जवळपास आता 2.5 ते 3 महिन्यांतही वाच्यता केली. मुख्यमंत्र्यांकडे तो राजीनामा आहे असं ते म्हणतायत आणि तो जिवंत आहे राजीनामा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांकडे ते पाठवू शकतात. राजीनामा जिवंत असतो का राजीनामा खिशात असतो का राजीनामा दिलेला असतो परंतु न स्वीकारलेला असतो, असे रुग्णाप्रमाणे राजीनाम्याच्या सुद्धा बऱ्याचशा अवस्था मला दिसत आहेत. तर मी असं म्हणेन की हा विषय संपूर्ण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या अखत्यारीतला आहे. तेव्हा आपण सगळ्याच कॅबिनेटमध्ये आतमध्ये असं डोकावून पाहू नये, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यात योग्य तो निर्णय सरकार घेईल. ठीक आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.